स्ट्रायकर एंडला निखिल जुनगरे बॅटिंग करत आहेत, जे सावली गावचे आहेत. एका बाजूला दिप्तेश शेलार, मॅन फ्रॉम आसनी. मॅचला झाली सुरुवात. चला, अधिकचा वेळ घेऊ नका. बॉलिंग टीम, आपल्याला वेळ आहे. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून जाणारा बॉल, आणखीन एक डॉट बॉल आलेला आहे. वेळेची बंधन आपल्याला आहेत आणि त्याची आपण चर्चा करत आहोत. जबरदस्त 2 बॉल. दिप्तेश शेलार अशाच खेळासाठी जाणले जातात, परंतु एका बाजूला निखिल यांना चांगला खेळ करावा लागेल. अनेकदा आपण त्यांचा खेळ पाहत आलेलो आहोत, परंतु आज या महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे फटक्यांसाठी त्यांना झगडावं लागलं. एकही धाव अद्याप येऊ शकली नाहीये. टीम स्वराज्य वॉरियर्ससाठी बॉल क्रमांक 30 आता प्रगतीपथावरती येतोय. दिप्तेश शेलार, हाई बॉल शरीरापासून दूर ठेवला आहे. तिन्ही बॉल जर आपण पाहिले तर प्रभावशाली, दमदार आहेत. अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी आज अंमलामध्ये आणलेल्या आहेत. गोलंदाजी करताना दिप्तेश शेलार यांनी काय षटक हाताळले. 3 बॉल टाकले, अद्यापही फलंदाजांचा ताकास्तूर लावू दिला नाही. डावपेच उधळून लावले. एकही धाव आतापर्यंत मिळाली नाहीये स्वराज्य वॉरियर्स टीमला, परंतु शेवटच्या 3 बॉलमध्ये प्रयत्न फलंदाजांना चांगले करावे लागतील. आज अशी वेळ आली की जे स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल. आणि निखिल यांच्याकडे ती क्षमता आहे, ती प्रतिभा आहे, चांगल्या कौशल्याचं सादरीकरण करू शकतात, परंतु आज करावं लागेल. बॉल क्रमांक 4, राईट आर्म ओव्हर द विकेट. आक्रमण केलं, हल्ला चढवलाय. समोर बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, परंतु बॉल कॅच करण्याचा अंदाज इथे चुकला. झेल पकडण्याचा प्रयत्न होता आणि बघता बघता फलंदाजांनी 2 धावा काढलेल्या आहेत. स्कोर बोर्डचा झालाय श्री गणेशा. पण एखादी गोष्टीचा आपल्याला योग्य अंदाज बांधावा लागतो. क्रिकेटमध्येही तसंच आहे. झेल घेण्याचा अंदाज लॉंग ऑनला चुकला आणि त्यानंतर मात्र झेल सुटला आणि फलंदाजांना जीवनदान मिळाले. निखिल यांना बालंबाल बचावलेत. अंदाज ही तुमची कल्पना आहे आणि बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये अंदाजावरती अवलंबून असतात. बॉलवर तयार, लॉंग ऑफला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलवरती येतील. बॉलची फेकी, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. 1 पेक्षा अधिक काही मिळणार नाही. धावफलक आहे, धावफलकावरती 3 धावा. पहिले षटक आहे दिप्तेश शेलार यांनी काय हे षटक हाताळलंय. पहिले 3 बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा, 1 सिंगल, अशा 5 बॉलचा खेळ संपलाय आणि अवघ्या धावा धावफलकावरती आलेल्या आहेत स्वराज्य वॉरियर्सच्या तब्बल 3. स्वराज्य वॉरियर्सला प्रयत्न चांगले करावे लागतील बॅटिंग करताना. आज कशा प्रकारचा खेळ बहरेल. ओमकार धनावडे जे गवडी गावचे आहेत, कालच्या एका मॅचमध्ये ओमकार धनावडे यांनी चांगली बॅटिंग केली होती, परंतु आज कशा प्रकारचा खेळ करतील. ओमकार धनावडे यांना काल एक सामनावीरचा पुरस्कार मिळालेला आहे. चला, फिल्डिंग टीम आपण वेळ घेत आहे मित्रांनो. दिप्तेश, आपल्याला विनंती, आपण घाई करा. शेवटचा बॉल षटकातला. समोर आहेत गवडीचे आक्रमक फलंदाज ओमकार धनावडे. अलीकडच्या काळामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा याच फटक्यासाठी आहे आणि आपला फेवरेट फटका खेळताना दिप्तेश शेलारांनी त्यांना बांधून ठेवलं. शेवटचा बॉल आला तो डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना टीम स्वराज्य वॉरियर्सने बनवलेले आहेत धावा 3 बिनगडी बाद. चला, घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. फिल्डिंग टीम, आपण क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा लगेच लावा, आपल्याला विनंती आहे. पण दोन्ही संघांचा आढावा जर आपण घेतला, जय भवानी 11ने आतापर्यंत 1 सामना खेळलेला आहे, तो त्यांनी गमावलेला आहे. स्वराज्य वॉरियर्सने 1 सामना खेळलेला आहे, तो त्यांनी जिंकलेला आहे. स्वराज्य वॉरियर्स हा संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे, तर जय भवानी 11 हा संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे. जय भवानी 11 विक्रांत शेठ गावडे, सुनील भाऊ गोळे यांच्या मालकीचा संघ आहे, तर स्वराज्य वॉरियर्स अंकुश बाबा कदम यांच्या मालकीचा संघ आहे. आणि त्या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये सुरू असलेला हा या मॅच रणसंग्राम. चला, घाई करा फिल्डिंग टीम, आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे. टीम जय भवानी 11, आपल्याला विनंती आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. विवर गावचे युवा खेळाडू आर्यन यांच्या हाती बॉल. बॉल पाठवला डीप कव्हरला. खेळाडू आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. बॉलची फेकी होईल. 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील आणि याच प्रकारची बॅटिंग आज करावी लागेल स्वराज्य वॉरियर्स टीमला. कारण सुरुवात जर आपण स्वराज्य वॉरियर्सची पाहिली थोडीशी खडतर राहिली, कारण ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये जय भवानी 11ने दमखम दाखवला. दिप्तेश शेलारांनी काय गोलंदाजी केली, परंतु त्यानंतर ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेल्या आहेत. निखिल आता आक्रमण करतायत.
बॅट आता त्यांची हळूहळू तळपू लागलेली आहेत. पुन्हा एकदा आर्यन राईट आर्म राऊंड द विकेट. आपटलेला बॉल नजर रोखून धरली आहे. पंच काय सांगतील का नाही, म्हणजे हा डॉट आलाय. आर्यन आता चांगली गोलंदाजी करतात संघासाठी. आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मिळाला मोका, दिला निखिल यांनी या बॉल वरती ठोका. सरळ 6 धावेंचा षटकार. बाकीचे 2 फटके आतापर्यंत आपण पाहिले तर त्याच्यामध्ये यश मिळू शकलं नाही. प्रशांत पवार छोटासा रनअप बॉलर तयार. बॅटचा किनारा बॉलने घेतलाय. भाग्याचा सहारा पुन्हा एकदा निखिल जुनगरे यांना. आज असं म्हणावं लागेल की निखिल जुनगरे यांचं नशीब बलवत्तर आहे. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलं. जय भवानी 11च्या क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं फार महत्वाचं आहे गोलंदाजाला, परंतु या मॅच मध्ये या डावामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ ही गोलंदाजांना लाभत नाहीये. सुदैव फलंदाजाचं, दुर्दैव गोलंदाजाचं. परंतु एका बाजूला ओमकार धनावडे पुन्हा तयार. फटका 8व्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील बॉल वरती. बॉलची फेकी होईल. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक पेक्षा अधिक काही मिळू शकणार नाहीये. सध्याच्याकडे धावसंख्येचा वेग या ओव्हरमध्ये मंदावलेला आहे. 2 ओव्हरमध्ये जर खेळ आपण पाहिला सुरुवात थोडीशी खडतर राहिली, परंतु पुन्हा एकदा स्वराज्य वॉरियर्सने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्येचा वेग मंदावला. धावसंख्या 22 आहे. आपण करेक्शन करूया. क्षेत्ररक्षक आहे डीपला. बॉलवरती झडप घालतील. बॉलची फेकी होईल आणि बघता बघता फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या आहे आता धावफलकावरती 24. 0 गडी बाद. यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. जावली प्रीमियर लीगचा धोरणात्मक वेळ. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. 24 धावा 0 गडी बाद. यानंतर आहे तो धोरणात्मक वेळ जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक आता 3चा खेळ संपलेला आहे आणि धावा धावफलकावरती आहेत तब्बल 25. 0 गडी बाद 3 षटकांच्या अखेरीस. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत 25. टीम स्वराज्य वॉरियर्स प्रथम बॅटिंग करत असताना तुम्ही पाहत आहात जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 आणि प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेबांच्या माध्यमातून ही प्रीमियर लीग पुरस्कृत करण्यात आलेली आहे. को स्पॉन्सर या स्पर्धेचे आहेत द्वारका कन्स्ट्रक्शन, तामजाई नगर सातारा, सुधीरदादा गोळे, विजयदादा शेलार, प्रवीणदादा शेलार. त्याचबरोबर या स्पर्धेला विशेष सहकार्य स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री अंकुशबा कदम, त्याचबरोबर युवा नेते सौरभ दादा शिंदे यांच्या वतीने विशेष सहकार्य. मालिकावीरासाठी बाईक आहे. नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त मैत्री ग्रुप जावली अध्यक्ष विष्णुप्पा धनावडे साहेब यांच्या वतीने विशेष सहकार्य. फलंदाजासाठी 15,000 शरद दादा धनावडे मामुर्डी, गोलंदाज 15,000 प्रवीण दादा देशमुख सोमर्डी. क्षेत्ररक्षकासाठी 7,777 रुपये. कैलासजी महामूलकर, सागरजी पाडरे, शुभमजी देसाई, नारायणजी मानकुमरे महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने विशेष सहकार्य. नवोदित खेळाडू 5,000. ब्रदर्स कलेक्शन मेडा विनयजी धनावडे यांच्या वतीने विशेष सहकार्य. प्रथम षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, फायनल सामनावीर पुरस्कार यासाठी संयुक्त सहकार्य आहे. या तिन्ही पुरस्कारासाठी महेंद्र दादा शेलार यांच्या वतीने टॉस्का बॉस, शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी कोपरखेरणे श्री महेंद्र तुकाराम जुनगरे सर यांच्या वतीने विशेष सहकार्य. हे काही जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत. बाकीचे ऑफिशियल स्पॉन्सरचे अनाउन्समेंट आपण पुढच्या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये करूया आणि मॅचला आपण सुरुवात करूया. चला, दोन्ही टीम्स आपण वेळ घेत आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत 25. 0 गडी बाद. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. प्रगल्भ असा व्यासपीठ आहे. मान्यवरांची रेलचेल, कॉमेंट्री बॉक्स वेगळा आहे. पीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. कडक शिस्तीचं पॅनल पंचांचं या स्पर्धेला आहे. समालोचकांची मांदियाळी. त्याचबरोबर या मैदानाची सजावट जर आपण पाहिली तर चांगली आहे. मालिकावीरासाठी बाईक आहे.
बऱ्याचशा गोष्टी आपण चर्चा करत आहोत ना. खेळाडू कक्ष जर आपण पाहिला तर एक दोन चांगले खेळाडू कक्ष आहेत. खेळाडूंना वरतून खाली यावं लागतंय उतरत, म्हणजे अशा प्रकारची आपण चर्चा करत आहोत. सुसज्ज असे खेळाडू कक्ष. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. बॉलर तयार. सागर शिलार ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला निखिल झुनगरे तयार. बॉल क्रमांक 2. आक्रमण केले समोरच्या बाजूला. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ या बॉल वरती. निखिल झुनगरे यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार. 6 षटकार. काय फटका खेळलाय निखिल झुनगरे यांनी या बॉलच्या पाठीमागे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर करत लॉंग ऑफला बॉल पाठवलाय. सीमा पार. धावा मिळत आहेत 6. धावसंख्या वाढवणारा निखिल झुनगरे यांच्या बॅटमधून हा षटकार. ज्या झेल सुटल्या ना त्या झेलचा उपद्रव आता निखिल झुनगरे यांनी दाखवायला सुरुवात केली आहे. गोलंदाजांवरती आक्रमण. खोलवर पद्धतीचा बॉल. यॉर्करचा वार करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला खेळाडू होते, त्यांना गुंगारा दिला. या बॉलने दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय आणि बघता बघता या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. धावसंख्येचा वेग वाढला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 धावा 0 गडी. जमेची बाजू काय आहे स्वराज्य वॉरियर्ससाठी. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. परंतु प्रथम बॅटिंग करताना 5 ओव्हरच्या पाठीमागे 50-60 प्लस धावा बनवाव्या लागतील या टीमला. शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि तोच प्रयत्न केला होता, परंतु पॉइंटला क्लिअर करू शकले नाही. क्षेत्ररक्षक तिकडे होते आणि हे आणखीन एक जीवनदान मिळतंय. परंतु फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपामध्ये ओमकार धनावडे इथे येतील माघारी. परंतु हे तिसरं जीवनदान होतं निखिल झुनगरे यांना बॅटिंग करताना. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दुंद गावचे ऑलराऊंडर खेळाडू पप्पू साळुंके अर्थात संदीप साळुंके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एक पॉवर हिटर आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतील. मधल्या फळीमध्ये धावसंख्या 34. एक गडी बाद. ओव्हर नंबर 4 चा थरार सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती सागर शेलार. पुढील बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आहे. गुंगारा दिलाय बॉलने. एसटी रक्षकाला बीट करून बॉल थोडासा पाठीमागे आला. क्षेत्ररक्षक गेले. बॉलचा पाठमोरा केला. एक सिंगल धाव आलेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये संदीप साळुंके आहेत बॅटिंगमध्ये. कशा प्रकारचा खेळ करतील, कारण संघाला ज्या प्रकारच्या धावा मिळायला हव्या होत्या त्या धावा आतापर्यंत मिळू शकलेल्या नाहीयेत. 35 धावा एक गडी बाद. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये संदीप साळुंके स्ट्राईक करतायत. एक पॉवर हिटर. आक्रमण केलं या बॉलवरती आल्या पावली. आपण आलोय सांगून देणारा षटकार संदीप साळुंके यांच्या बॅटमधून आलाय. बॉलने घेतले भरारी. फटका आहे बारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. संदीप साळुंके यांच्या बॅटमधून हा मोठा टोला. त्यांच्या बॅटचा बोलबाला. षटकार. 4 षटकांचा खेळ आता संपलेला आहे आणि 4 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करताना बनवलेले आहेत स्वराज्य वॉरियर्स या टीमने 41 धावा 1 गडी बाद 4 षटकांच्या अखेरीस. यानंतरचा टॉस आहे. रिपोर्टिंग करा. मॅच क्रमांक 7 आजच्या दिवसातली राजे 11-11 आणि छावणी वॉरियर्स. आपल्याला विनंती आपण रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करून द्या. राजे 11-11 आणि छावणी वॉरियर्स या 2 टीमला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करून द्या आणि ब्लेझर आपल्याला परिधान करावे लागतील याची आपण नोंद घ्या. राजे 11-11 आपला कॅप्टन पाठवा. छावणी वॉरियर्स आपला कॅप्टन पाठवा. त्यांना ब्लेझर परिधान करावे लागतील आणि त्यांना टॉससाठी तयार व्हावं लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेइंग 11 लिस्ट तुम्हाला अपडेट करून द्यावी लागेल. यासाठी ही महत्त्वाची सूचना आपण दोन्ही संघ नायकांपर्यंत पोहोचवत आहोत. राजे 11-11 अमित दादा पार्टे यांच्या मालकी संघ आहे. छावणी वॉरियर्स अतुल दादा केंद्रे आणि सचिन भैया ससाने सातारा पोलीस यांच्या मालकीचा असणारा हा संघ आहे. आणि दोन्ही कॅप्टन्सला यानंतर आपण विनंती करत आहोत. मॅच क्रमांक 7 ला सुरुवात होईल. परंतु एका बाजूला पहिल्या डावातल्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला मैदानात आपण घाई करा. दोन्ही कॅप्टन्स आपण वेळ घेताय. दोन्ही संघ आपण वेळ घेताय याची आपण नोंद घ्या. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती
प्रफुल्ल धनावडे ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत, गोलंदाजीच्या रनवे वरती. परंतु एका बाजूला निखिल झुनगरे 19 बॉलच्या पाठीमागे 31 धावांचा झुंजार खेळ करणार एका बाजूला, तर एका बाजूला संदीप साळुंके 1 बॉल 6 बनवल्यात. निखिल झुनगरे यांच्यासाठी हा बॉल कमी गतीचा होता, उसळी दिली होती, परंतु इथे एका फलंदाजाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल आणि त्याग करतायत निखिल झुनगरे. आपल्या विकेटचा त्याग करतील, कारण आपल्या चांगल्या फलंदाजा स्ट्राईक वरती आणण्यासाठी अशा गोष्टींचा त्याग करावा लागतो. आयुष्य असो किंवा क्रिकेट, बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला आयुष्यामध्ये त्याग करावा लागतो, कारण चांगल्या जीवनामध्ये काही गोष्टी घडवायच्या असतील ना, तर काही गोष्टींचा आपण त्याग करतो. क्रिकेटमध्येही तसंच आहे. ओके, एका बाजू तुम्ही स्ट्राईक पकडून स्ट्राईक रोटेट करू शकत नाही. पंच काय निर्णय आहे तो आम्हाला कळवा. तर निश्चित पंचांची आपण चर्चा करूया आणि त्यानंतर मात्र या बॉलवरती जे काय घडलंय त्याची शहानिशा करूया आणि तो निर्णय आपण खेळाडूंपर्यंत पोहोचवूया. पंचांचा निर्णय जो काय येईल तो आपल्या दोन्ही संघांना मान्य करावा लागेल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या मित्रांनो. निश्चित जो काही निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. या निर्णयासाठी खेळ थोडासा थांबलेला आहे आणि जो काही निर्णय येईल तो आपण खेळाडू वृत्तीने दोन्ही संघांनी स्वीकारावा अशी विनंती आपण करूया. चला, दोन्ही संघांना मित्रांनो विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेत आहात, आपण सामना सुरू करा अशी विनंती आहे. यानंतर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि
संख्या आहे धावफलकावरती 41 धावा आहेत. 41. चला आता नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विलास सपकाळ कॅलिस आणि प्रताप शेलर वखवडी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. एका बाजूला धावसंख्या आता सिरावलेली आहे. धावसंख्येचा वेग पुन्हा एकदा मंदावलेला आहे. या ओव्हरमध्ये धावसंख्या आहे धावफलकावरती 41 आणि तब्बल 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. दोन्ही पुन्हा एकदा सर्व 15 संघांना या ठिकाणी आपण सूचित करत आहोत. आयोजन समितीकडून एक सूचना आलेली आहे की पंचांचा जो काय निर्णय असेल तो आपल्या सर्वांना मान्य करावा लागेल. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करूया. अंतिम षटकातले शेवटचे 4 बॉल बाकी. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का तर नाही. बॉल निरंजन सही टप्पा घेतोय. त्यानंतर बॉलची फेकी होईल. या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील. एका बाजूला विलास सपकाळ कॅलिस यांच्या बॅटमधून हा दुहेरी धावांचा फटका आलाय. ऑलराऊंडर खेळाडू आहेत महाते गावचे प्रफुल्ल धनावडे. एक प्रतिभावंत खेळाडू ओव्हर नंबर 5 मध्ये. परंतु कॅलिस यांच्याकडे अनुभव मोठा आहे. मग लेदर बॉल असेल किंवा टेनिस बॉल असेल. फटका कलात्मक आहे. फक्त पाहावं लागेल की क्षेत्ररक्षक बॉल अडवतील का. एक टप्पा घेत बॉलने ओलांडली सीमारेषा. बॉल सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. कॅलिस यांच्या बॅटमधून फटका नेत्रदीपक आहे. क्वालिटी स्ट्रोक. बॉल सीमा पार. 4 चौकार. चला दोन्ही कॅप्टन्स आले का. राजे 11-11 आपण रिपोर्टिंग केलं का. छावणी वॉरियर्स आपण रिपोर्टिंग केलं का. आपल्याला ब्लेझर परिधान करायचे आहे त्याची आपण नोंद घ्या आणि प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करून द्या. ही महत्त्वाची सूचना दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा. शेवटच्या काहीच बॉलचा केस शिल्लक आहे आणि त्यासाठी आपण दोन्ही संघ नायकांना या ठिकाणी आमंत्रित करत आहोत टॉससाठी. आडव्या बॅटने आक्रमण केलेलं आहे. क्षेत्ररक्षक येतील. एकच सिंगल धाव. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे तितकीशी चांगली सत्ता आली नाही. परंतु एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्वराज्य वॉरियर्सचा प्रयत्न हाच करावा लागेल. जास्तीच्या धावा कशा प्रकारे कुठता येतील. एका बाजूला कॅलिस आहेत. एका बाजूला प्रताप शेलर आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत. प्रफुल्ल धनावडे यांचा षटकातला शेवटचा बॉल. खो खोचे राष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र राज्याचे खो खोचे प्रशिक्षक. क्रिकेटमध्ये एक आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती. वकवडीचे प्रताप शेलार. उजव्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलेलं दिशाहीन आहे की डॉट आहे तर दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. या बॉलच्या पाठीमागे जमीनची बाजू कोणती आहे. स्वराज्य वॉरियर्ससाठी तर एक धाव आणखी मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 49 धावा धावफलकावरती. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. तुम्ही पाहत आहात जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. मॅच क्रमांक आहे 6. जय भवानी 11 स्वराज्य वॉरियर्स. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न ठरतोय निष्फळ. प्रथम बॅटिंग करताना टीम स्वराज्य वॉरियर्सने बनवल्या धावा 49. विजयासाठी बनवायच्या आहे जय भवानी 11ला धावा 50. येणारे बॉल 30. आपण करूया टॉस. राजे 11-11 विपक्ष छावणी वॉरियर्स अशी होणारी पुढील लढत आणि लढतीचा टॉस होत आहे. टॉस करूयात. कविराज परमणे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा आपण सचिन दादा प्लीज मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही घेतोय. सचिन दादा वेलकम. दोन्ही टीम छावणी वॉरियर्स एका बाजूला. दुसऱ्या बाजूला राजे 11-11 हा संघ खेळताना दिसेल.
ओहो, कृष्ण आता ब्लेझर परिधान केलं तो गॉगल पाहिजेच, कुठूनही सेटिंग लावतो पण गॉगल घालूनच टॉसला येतात. आता टॉस कोण मागणार आहे, राजे की छावणी? येस राजे. आय लव्ह जावली आणि JPL 5.0. येस, स्विंग द कॉइन. JPL 5.0. 5.0 दुसरा टॉस या मॅचचा जिंकला तू. या आधीची मॅच कसा राहिला रिझल्ट? पहिल्या दिवशी तर मॅचचा चांगला रिझल्ट राहिला. आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्याच्यामुळे आम्हाला चांगला रिझल्ट भेटला. किती मॅच खेळला आणि किती मॅच जिंकल्या? एकच मॅच खेळू आणि एकच जिंकलो. ही सेकंड मॅच आहे. टॉस जिंकून बॉलिंग आहे. गोलंदाजी घेण्याचा निर्णय. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही गोलंदाजीसाठी जाणार होता का? 100%. म्हणजे तुम्हाला आता बॅटिंग करावी लागणार या मॅच मध्ये. काय बोलता कृष्णा दादा, आतापर्यंत 2 मॅचेस मध्ये तुम्ही खेळला, कशा पद्धती टीमचा परफॉर्मन्स राहिला? बॅटिंग, गोलंदाजी, फिल्डिंग कशी राहिली टीमची? महत्त्वाचं म्हणजे जे गावाला पोरांनी प्रॅक्टिस केलं ना ते फळाला आलंय आणि पोरं खरंच चिवट खेळत आहेत आणि थोडा टप्पा बाकी आहे. मी त्यांना हेच सांगू इच्छितो की अजून जिद्दीनं खेळायचं आहे आणि विजय प्राप्त करायचा आहे. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे राईट ही? 100%. आणि एक महत्वाचा विषय की ज्या पद्धतीने यंग तुम्ही दिसताय आणि त्याच्या मागचं रहस्य आम्हाला जाणून घ्यायचं आहे. थँक्यू सो मच. महत्वाचा प्रश्न होता, याच्या बाबतीत नंतर आपण बोलू. टॉस आपण पहिला राजे 11 जिंकला. डेव्हॉन डी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. कृष्णा दादाला आता छावणी फॉरेस्टला सांगितलं या आणि बॅटिंग करा. या टीमला मॅच काही करून जिंकायचे, याही टीमसाठी महत्वाची मॅच आहे. थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका, जोडून राहा. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून मॅचची राहिलेली अर्धी कहाणी. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत गेली 2 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा ट्रेंडिंगचा असणारा आवाज, अर्थात किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. पहिला डाव संपलेला आहे, दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. चला दोन्ही कॅप्टन्सला आणि दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपला सामना सुरू करून घ्या अशी विनंती आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपला सामना सुरू करून घ्या अशी विनंती आहे. पहिला डाव झालेला आहे. 50 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव. तुम्ही पाहत आहात जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. मॅच क्रमांक आहे 6. एका बाजूला स्वराज्य वॉरियर्सने बॅटिंग केली, 49 बनवल्या. जय भवानी या टीमला बनवायच्या आहेत धावा, आता 49 केलेल्या आहेत आणि टीम जय भवानी 11ला बनवायच्या आहेत धावा 50. येणारे बॉल 30. हे या मॅचचं समीकरण आहे, धावसंख्येचं गुणोत्तर आहे. मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला विवर गावचा एक युवा ऑलराऊंडर आर्यन धनावडे, नॉन स्ट्रायकर एंडला, आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना फलंदाज निखिल शेडगे. आणि षटक क्रमांक पहिलं महाते गावचे अनुभवी आणि ऑलराऊंडर खेळाडू विलास सपकाळ, क्रिकेटच्या पटलावरती कॅलिस नावाने प्रसिद्ध असणारे पॉवर प्लेचं पहिले षटक हातातील. स्ट्रायकर एंडला निखिल शेडगे जे आलेवाडीचे आहेत. स्ट्रायकर एंडला तयार. पहिलाच बॉल मिड ऑनला खेळलाय. बॉल बचावलेले आहेत. वेळेच्या चुकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, परंतु एका बाजूला सुरुवात दमदार केली विलास सकपाळ कॅलिस यांनी, कारण धावा तितक्या जास्त नाहीयेत. 10ची सरासरीने बॅटिंग केली. 50चा बचाव करायचा आहे स्वराज्य वॉरियर्स टीमला. पहिला बॉल चांगला टाकलाय. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येईल. एका बाजूला निखिल स्ट्रायकरला निखिल शेडगे आक्रमण केलंय. बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरला. मोठ्या दिल्लीने खेळलेला फटका सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. 4. सत्र क्रमांक 2चा पहिला चौकार. पॉवर प्ले तोड फटका होता. क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहेत आणि त्या बंधनाचा फायदा आता निखिल शेडगे यांनी उचलला आणि बॉल पाठवला सीमा पार. पहिल्या डावामध्ये निखिल जुनगरे, दुसऱ्या डावामध्ये निखिल शेडगे. आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक पहिला जय भवानी 11ला निखिल शेडगे इथे माघारी. टप्पा पडल्यानंतर बॉलने बॅटची आतली कडा घेतली आणि बाकीचं काम यष्टी रक्षकाने चोख केलं. त्यांच्या हातामध्ये विसवला बॉल. धक्का क्रमांक लागला पहिला. धावसंख्येचा पाठलाग करताना जय भवानी 11 या टीमला. निखिल शेडगे जड पावलांनी माघारी येतील.
प्रयत्न चांगले केले होते. बॅटिंग करताना एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता, परंतु कॅलिस यांनी त्यांना माघारी पाठवलं. काय गोलंदाजी केली आहे. या अगोदर एक मोठा फटका खर्च केला होता, परंतु त्यानंतर मनोबल खालावलं नव्हतं तर उंचावलं होतं आणि या बॉलच्या पाठीमागे फलंदाजाला दिला तो परतीचा इशारा. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सायगरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. सचिन धनावडे क्रमांक 3 वरती. चला घाई करा, पाया मॅचला वेळ अधिकचा गेलेला आहे, त्यासाठी फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम आपण सहकार्य करा. ओहो काय बॉल आहे. कॅलिसचा जबरदस्त वार, टप्पा पडल्यानंतर येतोय तो डॉट. कॅलिसने प्रभावित केलेला आहे. बॅटिंग करताना कॅलिस यांना निश्चित मोठा खेळ करता आला नाही, परंतु आज गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजीचे वार पहा, शफल झाले होते, बॅटला घेऊन आले होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आला. तो डॉट. कॅलिस पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. दिशा दिली या बॉलला, फक्त वळवलंय. बॉल येऊ दिला, लॉंग लेगला निघालाय. डीप स्क्वेअर लेगच्या मधून बॉल होईल सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो फटका कलात्मक. फलंदाज सचिन धनावडे यांच्या बॅटमधून बॉल चालाय सीमा पार. चौकार. काय फटका खेळला, एक नेत्रदीपक फटका होता, एक फोटोजेनिक स्ट्रोक होता. बॉल येऊ दिला आणि त्यानंतर हलक्या हाताने बॉलला फक्त वळवलं. 4 धावेंसाठी आला तो चौकार. आणि सचिन धनावडे अशाच खेळासाठी ओळखले जातात. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, बॅकअप आहे सीमारेषेलगत. बॉल वरती येतील, बॉलची फेकी होईल, एकच जाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. या षटकामध्ये आतापर्यंत घडलं काय, काही धावा आलेल्या आहेत, काही विकेट आलेले आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत तब्बल 9. 50 धावांचं लक्ष आहे, त्याच्यामुळे इथून पुढे 24 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 41. पॉवर प्ले क्रमांक 1चं षटक संपले. आता पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती येईल. चला घाई करा, दोन्ही संघांना पुन्हा एकदा आहे विनंती. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती हे षटक हाताळण्यासाठी टीम स्वराज्य वॉरियर्स या टीम कडून संदीप साळुंके यांच्या हाती बॉल आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला प्रयत्नांना यश नाहीये. दुंदगावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत संदीप साळुंके, अर्थात पप्पू साळुंके या नावाने क्रिकेटच्या पटलावर त्यांना ओळखलं जातं. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल टाकतायत, तो आलाय तो डॉट. एका बाजूला फलंदाज सचिन धनावडे यांना बांधून ठेवलेला आहे. सायगरचे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, परंतु एका बाजूला मोठा अनुभव. संदीप साळुंके गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार होतील. फटका चांगला खेळलाय, बॅकअप नाहीये, बॉल निघालाय, फाईन लेग सीमारेषा पलीकडे. धाबा मिळतील 4. आलाय तो चौकार. धनंजय कोळी सरांची आहे एक वेगळी शैली. काय फटका खेळलाय. पाठीमागच्या बाजूला या बॉलला फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्तीवर यांच्या युक्तीचा वापर केला. गोलंदाज संदीप साळुंके यांच्या वेगाचा वापर केला आणि बॉल पाठीमागच्या बाजूला खेळलाय सरळ 4 धावेंसाठी. संदीप साळुंके यांना प्रयत्न चांगले करावे लागतील. या 2 विकेट फार महत्वाच्या आहेत. एका बाजूला एक युवा ऑलराऊंडर आर्यन धनावडे, तर एका बाजूला सचिन धनावडे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. संदीप साळुंके यांचा बॉल क्रमांक 3. मॅच क्रमांक आहे 6. यानंतर मॅच क्रमांक 7 आपल्या भेटीला येईल. फटका तर खेळलाय, खेळाडू आहेत कव्हर्सला, त्यांना बीट करून बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न अखेर निष्फळ. बॉल सीमारेषा ओलांडतोय सरळ 4 धावेंसाठी. बॅटने केलाय बॉल वरती वार, बॉल चालाय सीमा पार. धावा मिळतील टीम जय भवानी 11 साठी 4 चौकार. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न फसला आणि अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. संदीप साळुंके यांनी आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत. तब्बल 3 बॉल हाताळलेत. धावसंख्या 17, 1 गडी बाद. सचिन धनावडे 6 बॉल खेळले गेले आहेत. 13 वरती बॅटिंग करतायत. आर्यन धनावडे यांना अद्यापही स्ट्राईक मिळालेली नाहीये आणि या बॉलने आता दोन्ही खेळाडूंना गुंगारा दिलाय. बॉल निघालाय सीमारेषा पार.
धावा मिळतील आणखीन 4. आणखीन एक आलाय धावसंख्या वाढवणारा सचिन धनावडे यांच्या बॅटमन चौकार. बॅटची अगदी हलकीशी कडा. यष्टी रक्षक फ्लाय स्लिपच्या मधून बॉलने गॅप शोधला आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. सरळ 4 धावांसाठी. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा विचार आपण ज्यावेळेस करतो ना, आयुष्य असो किंवा क्रिकेट, शालेय जीवनामध्ये पहिला प्रश्न परीक्षा देताना असतो रिकाम्या जागा भरा. क्रिकेटमध्येही तसंच आहे. पॉवर प्लेची दोन्ही षटकं म्हटलं की रिकाम्या जागा भरा आणि या बॉलने ती रिकामी जागा भरली आणि ओलांडली सीमारेषा. सरळ 4 धावांसाठी. संदीप साळुंके महागडे षटक पुन्हा तयार. प्रतिभा आहे, क्षमता आहे. आक्रमण केले समोरच्या बाजूला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झडप पडेल अपुरी आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. आणखीन एक सलगचा 4था बॉल सीमा पार. 4 बॉल 4 चौकार. गाव सायगर, नाव सचिन धनावडे. मैदानाच्या आतमध्ये घातलाय धुडगूस, घातलाय धुमाकूळ चौकारांचा. बॅटिंग करताना आणखीन एक बॉल पाठवलाय सीमा पार. क्षेत्ररक्षकाचा झेल घेण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. चुकीला नाही माफी. 4 चौकार. संदीप साळुंके पुन्हा तयार. आता बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. फक्त एकच धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये आणि किंबहुना धावसंख्येला पुन्हा चालना मिळते. षटक क्रमांक आता 2चा खेळ इथे समाप्त होत आहे आणि धावा धावफलकावरती आहे तब्बल 26 धावा 1 गडी बाद. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सचिन धनावडे बॅटिंग करतायत 22 वरती. आर्यन 0 वरती बॅटिंग करत आहेत कारण त्यांना अद्यापही स्ट्राईक मिळाली नाहीये. इथून पुढचं लक्ष आहे येणारे 18 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 24 हे समीकरण. चला मॅच सुरू करा. यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. फिल्डिंग टीम आपल्याला विनंती आहे. स्वराज्य वॉरियर्स यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट धोरणात्मक वेळ जावली प्रीमियर लीगची तुम्हाला प्रदान केली जाईल, त्याच्यामुळे तुम्ही धोरण बांधू शकता. परंतु आता तुम्हाला घाई करावी लागेल. 18 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा इथून पुढे 24. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निकर जाता है. आणि तो संघर्ष आज प्रखरतेने मैदानाच्या आत में करावा लागेल. आज अतुलनीय खेळ करावा लागेल. धावसंख्येचा डोलारा सांभाळताना चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला 18 बॉल, एका बाजूला 24 धावा. याच्यामुळे जो संघर्ष आहे ना, तो संघर्ष तुम्हाला चांगला करावा लागेल. असे म्हटलं तर की संघर्षातून नव्याचा जन्म होतो. या मॅच मध्ये तो होईल का? ओव्हर नंबर 3 साठी महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती सावली गावचे ऑलराऊंडर खेळाडू निखिल झुनगरे. षटक क्रमांक 3 हाताळतील. स्ट्रायकर इनला पुन्हा एकदा सायगर गावचे सचिन धनावडे. तोला मोलाचे खेळाडू एकामेकासमोर. चला घाई करा, आपण वेळ घेता मित्रांनो. पुन्हा एकदा विनंती आहे बॅटिंग टीम, आता आपण घाई करा. फिल्डिंग टीमला विनंती आहे. निखिल झुनगरे ओव्हर नंबर 3 हाताळतील. स्ट्रायकर एंडला सचिन धनावडे. चांगली बॅटिंग केली आहे. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ धावा मिळतील 4. आलाय तो चौकार आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि धडक देतोय द्वारका कन्स्ट्रक्शनच्या बॅनरला. धावा येतात 4 चौकार. या स्पर्धेचे को स्पॉन्सर आहेत द्वारका कन्स्ट्रक्शन, तामजाई नगर, सातारा. आणि त्याच फ्लेक्सला धडक देणारा हा चौकार. एका बाजूला काय बॅटिंग केली सचिन धनावडे. जबरदस्त बॅटिंग. खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्करचा वार केलाय आपल्या भात्यामधून. आता चांगलं शस्त्र बाहेर काढलंय. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पाठीमागे काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. पुढे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न आता निखिल झुनगर यांना करावा लागेल. आणि तोच प्रयत्न केला. यॉर्करचा वार केलाय. प्रत्येक गोलंदाजाकडे एक महत्वाचं शस्त्र असतं आणि त्या शस्त्राचं नाव आहे यॉर्कर बॉल. त्याचीच केली आहे पूर्तता. ऑलराऊंडर आहेत. चांगल्या खेळाचं सादरीकरण आज निखिल झुनगर यांना करावं लागेल. आपटलेला बॉल वेळेच्या अचूकताना या फटक्याच्या पाठीमागे झेल होईल का हेच पाहावं लागेल. परंतु झेल निसटलेला आहे. दुसरीचा प्रयत्न केला आणि बघता बघता बॉलने सीमारेषा ओलांडलीये. झेल येऊ शकला नाही आणि बॉल अडवू शकले नाही. बॉल गेला सीमा पार. धावा मिळतील 4. या गोष्टी टाळाव्या लागतील प्रखरतेने स्वराज्य वॉरियर्स या टीमला. ही वेळ धावा वाटण्याची नाही तर वाचवण्याची आहे. वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नव्हती. क्षेत्ररक्षक कॅच साठी आले परंतु प्रयत्न अपुरा पडला
आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. दुसरे क्षेत्ररक्षक जाणे अगोदर बॉल सीमा पार फरार. रन्स मिळतात 4 चौकार. आणखीन एक बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक फटका आहे रुबाबदार, फटका आहे वजनदार, फटका आहे शानदार. बॉल चाललाय सीमा पार. सचिन धनावडे यांचा A1 क्वालिटीचा चौकार. बॉल सीमा पार. काय बॅटिंग केल्या सचिन धनावडे यांनी. सर्व सूत्र सर्व जबाबदारी आपल्या हाती घेतलेली आहे, खांद्यावरती घेतले. परंतु स्वराज्य वॉरियर्सला विकेटसाठी लढावं लागेल. ही ती महत्वाची विकेट आहे. 38 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आयुष्याला लागलेली नजर कष्टानेच काढावी लागते आणि स्वराज्य वॉरियर्सला आता ते कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. निखिल झुनगरे पुन्हा तयार. राईट मोर द विकेट. ऑन साइडला बॉल फेकून दिलाय. सरळ 6 धावेंसाठी सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहे सचिन धनावडे. सायगर आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार. पंचांकडे बॉल आपण सुपूर्द करूया. धावसंख्या भरारी घेते जाऊन पोहोचलेली आता 44 धावा. 44 धावा एक गडी बाद आणि 44 धावांमध्ये सचिन धनावडे यांनी वैयक्तिक 14 बॉल मध्ये 40 धावा कुटलेल्या आहेत. आता विजयासाठी धावा हव्या आहेत 6 आणि स्वतःच्या अर्धशतकी खेळीसाठी धावा हव्या आहेत 10. आता इथून पुढे बॉल उरलेले आहेत तब्बल 13 बॉलच्या पाठीमागे 6 धावांचा बचाव करायचा आहे. बाबाराज माफ करा स्वराज्य वॉरियर्स टीमला. यानंतरची मॅच आपण दोन्ही संघनायकांना विनंती करूया की आपल्या टीमला रेडी करा. छावणी वॉरियर्स आणि राजे 11-11 आपण मॅचची तयारी करा. छावणी वॉरियर्स आणि राजे 11-11 आपण मॅचची तयारी करा. त्याच्या खालोखाल महाराजा योद्धाच, काळेश्वरी फायटर, सुर्वे टायगर, विपक्ष स्वराज्य वॉरियर्स, स्पार्टन 11 आणि ग्लोरियस स्पोर्ट्स असे होणारे सामने. बॉलर तयार. निखिल झुनगरे. शेवटचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रताप शेलार. बॉलवरती झडप घालतायत. संघासाठी काही धावा वाचवल्या. समय सूचकता हजर जबाबीपणा दाखवला. कॅचसाठी जावं की न जावं तर कॅचसाठी गेले नाहीत. बॉलचा अंदाज बांधला. पाठी थांबले. बॉलला आतमध्ये ढकललं. 2 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू होत आहे. 1 मिनिटाचा धोरणात्मक वेळ आपण प्रदान करूया दोन्ही टीमला. आणि धावसंख्या 46. येणारे 12 बॉल 4 ची गरज. 12 बॉल 4 धाब्यांची गरज आहे. तुम्ही पाहत आहात सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत महाराज साहेब जावली प्रीमियर लीग 2025 चा आजचा दुसरा दिवस आहे. उद्याचा तिसरा दिवस. कालचा पहिला दिवस होता. ओव्हर नंबर आता 5 ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 4. ओव्हर नंबर 4 आणि 5 फार महत्वाची राहील टीम स्वराज्य वॉरियर्स या टीमसाठी. कारण एका बाजूला बॉल जास्त धावा कमी, परंतु कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना खेचून आणता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल स्वराज्य वॉरियर्स या टीमला. गोलंदाजी मार्ग वरती बॉलर शरीरापासून दूर ठेवलेला आहे. गोलंदाज अनिल गोलंदाजी मार्क वरती आहे. दिशाहीन बॉल आहे. एका बाजूला 12 बॉल 3 धावेंचा बचाव करायचा आहे. क्षेत्ररक्षक येतील, बॉलला फील्ड करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. आता इथून पुढे आपण चर्चा करत आहोत की धावा शिल्लक आहेत बनवण्यासाठी 2 आणि येणारे बॉल शिल्लक असणार आहेत ते 11 बॉलच्या पाठीमागे 2. प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. जिंदगी खेलती भी उसी के साथ जो खिलाडी बेहतरीन होता है आणि या मॅच मध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आक्रमण केलंय आणि विजयाचा कळस रवणारा फटका आपल्या स्टाईलने ठोकलाय सचिन धनावडे. मॅच विनिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये दिलाय आणि हा फटका विजयाचा कळस रवणारा होता. सचिन धनावडे सायगर.
सुनील भाऊगोळे यांच्या वतीने सचिन धनावडे यांच्या बहारदार झुंजार खेळीसाठी ज्यांनी बनवल्या धावा 48-16 बॉल मध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे ज्यांनी 16 बॉल मध्ये कुठल्या धावा 48 पुरस्कार चाललाय सायगर गावाला आणि खेळाडूचं नाव आहे सचिन धनावडे. या चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण घाई करा. दुसऱ्या टीमला विनंती आपण मैदानात ताबा घ्या. चला जो संघ टॉस जिंकेल त्याला खेळाडू अक्ष स्वीकारण्याचा अधिकार आहे. आणि चला दोन्ही संघांना विनंती आहे की एका रांगेमध्ये आपण बाहेर या आणि त्याचबरोबर पुढच्या 2 टीमला विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा आणि जो संघ टॉस जिंकेल तो संघ खेळाडू अक्ष स्वीकारेल आणि त्यानंतर जो संघ टॉस हारलेला आहे जो उरलेला खेळाडू अक्ष असेल त्याच्यामध्ये आपल्याला बसावं लागेल याची आपण नोंद घ्या. चला पुढच्या दोन्ही टीम आपल्याला विनंती